आत्याबाई नमस्कार. काय रे पांडू, कोण आहे ते? हे आत्याबाई साहेब, मी पतपेढी मधून आलोय दागिने न्यायला. जानकी किल्लेदारांनी पतपेढीकडून कर्ज घेतलंय आणि तारण म्हणून दागिने गहाण ठेवले. गेल्या कित्येक पिढ्यात किल्लेदारांना कर्ज काढायची वेळ आली नाही कधी. पांडू, जानकीला बोल. आत्याबाईंनी वहिनी साहेबांना बोलवलंय. अगं आलेच मी आलेच. अगे आता एका पायात बूट घालून तुझ्या मागे मागे येऊ का? चुकलं का माझं? जाऊ द्या, जा. आलेच. जानकी, जानकी तू दागिने गहाण टाकलेस? पतपेढीतून हे ग्रस्त आलेले. छे छे, मी कशाला ते गहाण टाकीन? वहिनी साहेब, तुमच्या सह्यांचे कागद आहेत आमच्याकडे. ही सही तुझी आहे का? हो, सही माझी आहे, पण दागिन्यांचं मला काही माहित नाही. आता उगाच सारसूतपणाचा आव आणू नकोस. तुझ्या बापाला ट्रॅक्टर विकत घ्यायचा होता म्हणून तू खानदानी दागिने गहाण ठेवलेस. तुला लाज कशी नाही वाटली ग? अहिल्या, काय प्रकार आहे हा? जानकीने पतपेढीतून कर्ज काढलंय आणि त्याच्यासाठी दागिने गहाण टाकले. नाव काय तुमचं? साहेब, मी जाधव. पतपेढीच्या चिटणीसांशी बोलतो मी. या तुम्ही. जानकी, माझं चुकलंच. नाही, चूक माझीच झाली. कुठल्या मुहूर्तावर मी तुझा स्वीकार केला माझं मलाच कळत नाहीये. जे काय बोलायचं ते तुम्ही मला बोला. स्वतःला नका त्रास करून घेऊ. एक शब्द बोलू नकोस, नाहीतर. नरसिंह, काय हे? आता बाई, मध्ये बोलू नकोस. मी माझ्या बायकोशी बोलतोय, तुला मध्ये बोलायचं काम नाहीये. वा रे वा, डाफरताना आरडाओरडा करताना बायकोचं नातं असतं. जानकी, मला सांग, हे काम तू तुझ्या मनाने केलंयस का तुला कोणी सांगितलंय? परशुदादांनी ट्रॅक्टरच्या कामासाठी माझ्या सह्या घेतल्या होत्या, पण दागिन्यांचं काही बोलले नाही ते मला. अच्छा, म्हणजे हे सगळं परशूचं काम आहे. तुमच्या सासरी बुवांचं भलं करायला गेलो मी, तुम्ही मलाच जाब विचारताय उलटा. तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना? तुम्हाला कुठे लाज वाटली? फ्रॉड व्यवहाराला गॅरंटर राहताना. परशो, रडू नका. हा, तुम्ही दोघांनी सह्या केल्या ना, नवरा बायकोनी. ती एक अडाणी आहे, तू तर शिकलेला आहे ना. सही करण्याच्या आधी वाचलं का नाही कागद? आणि तुला लिहिता वाचता येत नाही, मग तू या व्यवहारात पडलाच का? चला जरा काय घरामध्ये घडलं की परशूची कॉलर धरताय. अरे परशू म्हणजे काय, पायातलं पोतेर वाटलं काय? मी तुमच्या पाया पडते, एक शब्दही बोलू नका पुढे. वाटलंच ना आपण हे घर सोडून गावी निघून जाऊ, पण काही. येडी काय तू? हे लोक वाटच बघतायत, आपण घर सोडून गावाला कधी जातो त्याची. कुठं पण जायचं नाही, कुठे पण जाणार नाही, इथंच राहणार. माझ्या नजरेसमोरून घेऊन जा याला. अरे कोण नाही घेऊन जाणार, मी स्वतःच्या पायाने जाणार. आणि एक उपकार कर माझ्यावर, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात डोकं घालू नकोस. कळलं का?